तरी विरोध असणारच। सरकार असला तर धारावीचे टेंडर रद्द करू असं माननीय उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे। मग पवार साहेबांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीत जे अधिकारी होते अदानी ग्रुपचे त्याबद्दल वेगळी चर्चा सुरू आहे आणि दुसरं 2 वेळा भेट झाली या महिन्याभरात। नाही, मला असं सांगता येत नाही की ती भेट धारावीसाठीच झाली, पण धारावी संदर्भात शिवसेनेची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे। धारावीमध्ये साधारण 600 एकरचा भूखंड आहे। 8 लाख लोकांना पात्र अपात्र याचा विचार न करता घरं मिळावीत 500 स्क्वेअर फुटाची। ती घरं त्यांचं पुनर्वसन त्याच जागेवर व्हावं। त्या बदल्यात अडाणी यांना भरभरून TDR म्हणजे चटई क्षेत्र सरकारने दिलं आहे आणि तेवढं पुरेसं आहे। पण मुंबईची मिठागरं, मुंबईचे टोल नाके, मुंबईच्या इतर मोकळ्या जमिनी, मदर डेअरीसारखी मोक्याची जागा ही जर धारावीच्या बदल्यात कोणी घेऊ इच्छित असेल, लुटू इच्छित असेल आणि त्या बदल्यात वर्षा बंगल्यावर सौदा होणार असेल तर हा सौदा आणि ही लूट शिवसेना उधळून लावल्याशिवाय राहणार नाही। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। पवारांच्या उपस्थितीत सौदा होईल असं वाटतं तुम्हाला? पवार बघा भेटताय ते कशा करता अनेक प्रश्न आहेत। आता मध्यंतरी ते आरक्षणासंदर्भात भेटले, काही सहकार कारखान्यांच्या अडचणीचे प्रश्न असतात त्या संदर्भात भेटले। त्याच्यामुळे ते कशा करता भेटले हे मी सांगू शकत नाही, ते तुम्हाला तेच सांगू शकते। आमचा मुद्दा एवढाच आहे माननीय पक्षप्रमुख उद्धवजींचा, ते तुम्हाला उद्याही सांगते की कोणत्याही परिस्थितीत धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली मुंबई शहर लाडक्या उद्योगपतीच्या घशात घालू देणार नाही। संसदेचं अधिवेशन सुरू आहे, आता शेवटचा आठवडा आजपासून सुरू होतोय। पहिल्या आठवड्यात पहिल्या दिवशी आणि अर्थसंकल्प मांडलं त्याच दिवशी फक्त पंतप्रधान सभागृहात उपस्थित होते। गेल्या आठवड्यात पूर्णपणे पंतप्रधान अनुपस्थित होते। मणिकम टागोर यांनी देखील सवाल विचारलेला आहे, आजपासून पंतप्रधान उपस्थित राहणार का? विरोधी पक्षांची काय भूमिका असेल? प्रधानमंत्री आपले नेहमी नेहरूंचा दाखला देतात। प्रधानमंत्री आपले नेहमी नेहरू ने ये किया, नेहरू जी ने ये नहीं किया, पण नेहरूजींचा संसदीय लोकशाहीवरती गाढ श्रद्धा होती आणि संसदेच्या कार्यकाळामध्ये ते पूर्ण काळ संसदेमध्ये उपस्थित राहत होते। विशेषतः विरोधी पक्षनेत्यांची जेव्हा भाषणं असायची तेव्हा पंडित नेहरू हे पूर्ण काळ संसदेमध्ये उपस्थित राहण्याचे दाखले आहेत। मग नेहरूजी असतील, लालबहादूर शास्त्री असतील, असे अनेक तेव्हाचे काँग्रेसचे नेते यांनी संसदीय परंपरांचं पालन केलं आहे। नरेंद्र मोदी यांच्या मनामध्ये भीती आहे मजबूत विरोधी पक्षाची। हे विरोधी पक्षाला तोंड देऊ शकत नाही। विशेषतः आता लोकसभेत राहुल गांधी यांच्या रूपानं जे तुफान निर्माण झालेलं आहे त्या तुफानाशी ते सामना करू शकत नाही। बताइए सर, ज्या वेळेला उद्धवजींनी टीका केली होती फडणवीसांच्यावर, त्यानंतर फडणवीसांनी असं म्हटलं मवियाचे 9-10 लोक माझ्यावर बोलत असतात, माझ्यावर जास्त प्रेम वाढलेलं आहे, चक्रव्यूह किती जरी मांडलं तरी ते भेदायचं मला माहिती आहे, असं देवेंद्रजींची प्रतिक्रिया। लोकसभेत पाहिलं ना आपण, लोकसभा निवडणुकीमध्ये चक्रव्यूहाची काय अवस्था झाली ते आपण पाहिलेलं आहे। बघा, देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याकडे फार गांभीर्यानं सध्या महाराष्ट्र पाहत नाही, अजिबात पाहत नाही। अनिल देशमुख यांनी जो खुलासा केलेला आहे आणि त्या खुलाशावर उत्तर देण्यासाठी ज्या फडणवीसांना तुरुंगातल्या एका गुन्हेगाराची मदत लागते प्रवक्ता म्हणून, जो बॉम्बस्फोटामध्ये, खून प्रकरणामध्ये, दहशतवादी कारवायांमध्ये जे लोक अडकलेले आहेत त्यांना आपल्या जवळ ठेवणं आणि त्यांच्या माध्यमातून विरोधकांवर हल्ले करणं ही ज्याची फितरत आहे किंवा हे त्याला अशा लोकांची मदत घ्यावी लागते त्यांना, त्याच्यातच ते चक्रव्यूहात किती अडकले आहेत हे स्पष्ट दिसतं आहे। अनिल देशमुख यांनी काल एक मुद्दा मांडला, तो अत्यंत महत्त्वाचा आहे। चांदीवाल्या आयोगाचा अहवाल तुम्ही का उघड करत नाही? चांदीवाले अहवाल 11 महिने या अहवालाची सुनावणी झाली, या आयोगाची 11 महिने, आणि हा 1400 पानाचा अहवाल आहे। या 1400 पानाच्या अहवालामध्ये अत्यंत स्फोटक माहिती आहे। ही स्फोटक माहिती बाहेर येण्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे आमदार फोडले आणि सरकार पाडलं।
हा अहवाल सादर जो केला आहे तो त्यांनी जाहीर करावा ना. 1400 पानाचा अहवाल लपवून का ठेवला आहे? ते तुमच्या सरकारमध्ये झालं, आमच्या सरकारमध्ये झालं, हे पोरखेळ कसले करताय? चांदेवाला अहवाल 1400 पानाचा आहे. तुम्ही सगळ्यात आधी तो अहवाल जाहीर करा, मग तुमचे जे तुरुंगातले प्रवक्ते आहेत, बरं का, तुरुंगातले प्रवक्ते आहेत ते काय बोलतात त्याच्यावर आम्ही उत्तर देऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.